शरीराचा भाव झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानेचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शेणी लाविल्या शरीरा वैराग्याच्या शेणी लाविल्या शरीरा ज्ञानाग्नी होता क्षण लागला ब्रह्मैशी फिरविला घोट फोडिला चरणी महावाक्याधनी बोंब झाली दिली तिळांजली नामरूप कुळ नामरूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले रडती दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म तुका म्हणे रक्षा झाली आपोआप तुका म्हणे रक्षा झाली आपोआप पाजळीला दीप गुरुकृपे रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या संचा मस्तक ही पायावरी मस्तक पायावरी पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संता झाला प्रेतरूप शरीराचा भाव झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानेचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म प्रस्तुत सेवी करता घेतला भंग जगद्गुरु संत शिरोमणी देवाची तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा भंग। महाराज तुम्हा मला ह्या भंगातून ते प्रतिपादन करायले महाराजाचा जो अनुभव आहे तो आपल्या पुढे महाराजांनी स्पष्ट केलेला आहे।
महाराजाचा जो अनुभव जीवनामध्ये जे परमार्थ केला जीवनात देवाचं भजन केलं नामस्मरण केलं देवाचं चिंतन केलं आणि शेवटी परमप्रयोजन जे आहे ते आपल्या लक्षात घेतलं आणि तसा निश्चय केला आणि जीवनमुक्तीचं विशेष सुख महाराज भोगू लागले आणि त्याच अभंगात महाराज तुम्हा मला इथं लक्षात घ्या तुम्ही बी जे मी केलं भोगलं आणि जसा निश्चय केला तुम्हाला बी करता येतो म्हणून महाराजांनी ह्या अभंगातून सरळ 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 आपल्याला तुमचं जीवन कसं घडवायचं तुम्हाला ते सांगितलेलं आहे. विठ्ठल म्हणून आज आपल्यातून जे गेल्या 12 महिने झाले देह पडला त्याचा आज 12 महिने झाले त्यावेळेस बी आपण कार्यक्रम केला होता आणि आज आपण 12 महिने त्याची स्मृती आठवण म्हणून काऊन की त्यांनी परमार्थ केला आणि परमार्थ करीत असताना त्यांचा देह मावळला पडला. देहाच 12 महिने झाले आपल्याला त्याची स्मरण आहे म्हणून जीवन परमार्थात वेचलं त्याने. दर एकादशीला आमची भेट झाली पंढरपुरात. काही मेळ नाही आमचा तुम्ही कुठेली काहीच नाही. पंढरपुरात भेट झाली. सप्त्यामध्ये माझा कार्यक्रम होता आणि कीर्तन ऐकल्यानंतर बोलून घेतलं महाराज कुठेलेत. मग पत्रात बसलो आम्ही विचारपूस झाली. म्हणले मी तिथंच आहे मंठ्यालाच राहतो. ते म्हणले आम्ही बी मंठ्यालाच राहतो. आम्ही बी कुठं राहतो मंठ्यालाच राहतो. आणि मग दर एकादशीला 15 दिवसाला प्रवचन आम्ही 5-6 जण यायचो 9-10 जण आणि असं काळ चलत असताना आणि बऱ्याच वेळेस आम्ही पुन्हा पंढरपूरला गेलो. त्याची बहीण त्याची असणारी मेहुणे साडू यायचे पंढरपूरला जायचं. असा काळ सहज चालला. पण काय करता प्रारब्ध हे शरीर जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहत असतं. ज्या दिवशी प्रारब्ध संपल त्या दिवशी शरीर जात असतं. तुमचा आणि शरीराचा संबंध प्रारब्धामुळे हे कशामुळं मिळालं. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत फक्त तुम्हाला ह्या शरीरात येऊन काय मिळवायचं काय करायचं आणि कुठं जायचं हे ठरविता येतं. काय मिळवायचं असतं कुठं जायचं असतं आणि काय करायचं असतं. करावं परमार्थ मिळवा मोक्ष आणि जावा संताकोड. विठ्ठल विठ्ठल म्हणून संता वाचून मोक्ष नाही. संता वाचून काय नाही मोक्ष नाही. संता वाचून ज्ञान नाही. संता वाचून जन्म मरणाची निवृत्ती व्यावहारिक काही जरी मिळालं तर होऊ शकत नाही. काही मिळवलं त्या तुम्हाला व्यवहारातलं पद मिळू द्या प्रतिष्ठा मिळू द्या मान मिळू द्या बंगला बांधून द्या पैसे असू द्या गाड्या असू द्या त्याच्यातून त्या मार्फत त्या सामुग्रीतून जन्म मरणाची निवृत्ती होईल अशी कोणालाच झाली नाही. आणि होणं शक्य नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जन्म मरणाची निवृत्ती संताच्या संगतीत सहज होत असते. सहज कळत असतं मी अमृत आहे न मरणार आहे. म्हणून तोच अनुभव महाराज तुम्हा मला इथं ह्या अभंगाद्वारे प्रतिपादन करायले. म्हणून झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा
प्रेतरूप शरीराचा भाव. परमार्थात भावाला फार महत्व आहे. भावाला काय महत्व आहे. दृढ ज्याचा भाव झाला दुरी नाही. म्हणून भावे विना देव न कळे निसंदेह. गुरु विना अनुभव कैसा भाव बळी या कळी हे रवी. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची. आपला भाव काय आहे, संताचा भाव काय आहे. आपण कुठं येऊन बसलो आणि संत काय अनुभूती येते याची. ते म्हणतात शरीर प्रेत आहे आणि आपण म्हणतो शरीर मी आहे. कसं आहे आपलं, किती काम उरफाटलंय आपलं. आपण म्हणतो अरे शरीरच मी नाही, नाव मी आहे. कुठं येऊन बसले, नाव रूप गाव जात याच्यावर येऊन बसलो आपण. म्हणून लक्षात घ्या. म्हणून त्याचे शब्द आपल्या कानापर्यंत पण येऊ शकत नाही, अंतकरणात बसू शकत नाही. तितकं काहून की बसलेले कुठे आहेत तुम्ही. उठवायचं कुठून आणि बसवायचं कुठं नेऊन. तुम्हाला नावाहून रूपाहून गावाहून जातीहून वर्णाहून उठवून तुम्हाला तुमच्या स्वरूपावर काय करायचं नेऊन घालायचं हे काम संत करीत असतात. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून संताचे जे शब्द आहेत ते आपल्या लक्षात येत नाहीत. महाराज म्हणतात प्रेत रूप झाला शरीरात. याचा भाव आता शरीर जरी तुम्हाला वाटत असेल तर हे प्रेत आहे. आत्ता प्रेत आहे का, पुढं बी प्रेत आहे. पुढं प्रेत आहे का, आत्ता बी प्रेत आहे. मागं बी काय होतं प्रेतच. आत्ता बी काय आहे आणि पुढं बी. तुम्हाला केव्हा कळतं, आत्ता कळालं का मागं कळालं का पुढं कळणार आहे. हां बाई, मागं कळालं का शरीर प्रेत आहे म्हणून नाही. आत्ता कळालं का नाही, पुढं कळलं का. शरीर गेल्यावर हे प्रेत हे असं कळलं का दुसरं शरीर मिळणार नाही. दुसरं मिळणार तुम्हाला. हे जरी गेलं तरी दुसरं मिळणार. त्या शरीराला मी म्हणणार, त्याच्या संबंधाने पूर्ण व्यवहार करणार. इथं जसा केला, इथं जसं दुकान लावलं तिथं तसंच दुकान लावणार तुम्ही. कारण की हीच आतली सामुग्री तिथं आहे. हे स्थूल जरी गेलं तर सूक्ष्म तुमच्या कुठे संगच आहे. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत सूक्ष्म राहत असतं. आणि सूक्ष्म जोपर्यंत तुमच्याकडं तोवर स्थूल भेटतच असतं. आणि अज्ञान कशामुळं राहिलं, फक्त सद्गुरूची कृपा नाही. सद्गुरूकडे गेले नाही, संताकडं गेले नाही. म्हणून ध्यानात घ्या. आत्ता शरीर प्रेत आहे. आत्ता शरीर काय प्रेत आहे. म्हणून असं जर कळालं तुम्हाला निसंशय तर दुःख होण्याचं काहीच कारण नाही. प्रेतरूप झाला भाव लक्षेला ठाव स्मशानेचा. कुठे याचं लक्ष कुठे आहे, स्मशानात. म्हणून तर आपली म्हणे ना साड्या कुठं पळत असतो कुपाटीलो. तसं हे शरीर कुठं जात असतंय मशानात. याची वाट कुठं मशानात. म्हणून ध्यानात घ्या. लक्षेला ठाव स्मशानेचा. म्हणून आत्तापासूनच लक्षात घ्या. हे शरीर मसन वाट्यात जाणारे, याचा राख होणारे, हे जळणारे, हे सगळे लोक मिळून त्याला सरणावर रचणार आहेत. पण मी मात्र आल्यालो नाही, मला जायचं नाही. मी आलो बी नाही आणि मला जायचं नाही. मी एक स्थिर चैतन्य आहे, नित्य आहे, ज्ञानस्वरूप आहे, चितघन आहे. मृत्यू माझ्या ठिकाणी अजिबात नाही. मृत्यूची माझी काही भेटच नाही. जसं रात्रीची सूर्याची कधीच भेट होत नसतं. जन्म आणि मृत्यू मिळवणे कधीच होत नसते. हातात हात घालून फिरणारे हे मिळून होत असते का ते. कारण की एक आहे तर एक नाही. तसं जन्म आणि मृत्यू तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. हे बघा, हे सत्य आहे, हे खरं आहे. आणि जन्म मरणाची ग्रंथी जर सुटली तर लक्षात घ्या, त्याच्यासारखा आनंद, त्याच्यासारखं निर्भय स्थिती अशी प्राप्त होत असते. म्हणून इथं शरीर आता जरी असलं तरी प्रेत आहे ते. म्हणून रजनी सांगतात
सब प्रेत घुम रे बोले. कोण फिरायले? हा, प्रेत आहेत. याला कोण प्रेत म्हणेन तुम्ही? याच्यात सूक्ष्म देह आहे म्हणून. याच्यातला सूक्ष्म देह गेला की याचं नाव लगेच काय पडतं? प्रेत पडतं. सूक्ष्म देह काऊन राहिला तुमच्याकडं? कारण आहे म्हणून. कारण काऊन राहिलं तुमच्याकडं? लक्षात घ्या, संताची काय नाही संगत नाही. अज्ञान संता वाचून जातच नसतं. अज्ञान सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय जातच नसतं. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान. आथी जसे ताबडतोब काना वचनाची भेटी, परिसराची पैकरटी वस्तून उठी. तुका म्हणे कानी ऐकली मात, म्हणे कानी ऐकली मात, म्हणे कानी ऐकली मात, म्हणे कानी ऐकली मात. होया झाला घात जीवपणा, होया झाला घात जीवपणा, होया झाला घात जीवपणा. अरे जीवपणा नष्ट झाला. कारण की जीवपणा कल्पना केलेली अज्ञानामुळं, आणि जीवाने कल्पना केलेली मी देह म्हणून. जीवपणा मुळात काय आहे? कल्पना आहे. आणि जीवपणा कल्पना असल्या काहून झाली कल्पना? अज्ञानामुळं. त्याचं कारण अज्ञान आहे. अज्ञानामुळं कल्पना, त्या कल्पनेत पडलेला जीव, आणि त्या जीवाने पुन्हा केली कल्पना मी देह. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. ही अडचण झाली हरी न कळण्याला. इतका स्पष्ट असणारा हरी असून, स्वयं प्रत्यक्ष असून, स्वतः सिद्ध असून काऊन कळाना कल्पनेत पडले म्हणून. म्हणून लक्षात घ्या, प्रेत रूप झाला शरीराचा भाव, लक्षीला ठाव स्मशानीचा. म्हणून आत्ताच आपल्याला चिंतन करता येतं, विचार करता येतो. याचा मोह, याचं तादात्म्य, याचा अहंकार आपल्याला विचाराने टाकता येतो. देहाचं तादात्म्य, देहाचा अहंकार, देहाचं ममत्व विचाराने आपल्याला संपिता येतं. विचारिता निरसले ते सहजच प्रपंच सांडले तत्वता तत्वरले ज्ञानी यासी. म्हणून विचार करीत नाहीत आपण. विचार इकडं करतो बाहेरचा, लेकरा बाळा, घरदार, शेती बाडी, खाणं पिणं, इकडं विचार आहे आपला. वाढावे संतान हीच करी हा संसारिक. अरे त्याला विचार म्हणू नाही. त्याला काय विचार म्हणावं? जो दुःखाला कारण होतो जो विचार असतो का? जो मरणाला प्रवृत्त करतो तो विचार असतो का? अरे विचार कशाला म्हणाव? म्हणून तर महाराज म्हणतात क्षणाला हा विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार. तरवाया पार भव सिंधू, तरवाया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. ह्या विचारावर आपण सतत आरूढ असलं पाहिजे. क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. जन्म मरण तरण्याकरता, भवसागर उल्लंघण्याकरता हाच विचारावर आपण सतत आपल्या मनाला ठेवलं पाहिजे. काऊन की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नश्वर शरीर आहे, क्षणभंगूर शरीर आहे. किती बदलणारी वस्तू तुमच्याकडं आहे आणि तिचा तुम्ही भरवसा धरलाय मी म्हणून. किती भ्रम झालाय, फार मोठा भ्रम झालेला आहे हो. म्हणून गहणो धाडो भ्रमत आहे जेवढे फार मोठा. एटले देह पोते माने आपणे, ते सारू फारे फारे जन्म मरणे. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. हा देह जरी आता असला तरी प्रेत आहे, राख आहे, मृत हे ते जिवंत कधीच नाही शरीर. म्हणून ज्या वस्तूची मटेरियलाचं शरीर झालंय ते मटेरियलच जड आहे,
आणि त्या मटेरियलाचं झालेलं शरीर ते कुठून चेतन असेल? पंचमहाभूताचा असणारा हा पुतळा आहे. पाणी पृथ्वी अग्नी वारा आकाश, पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश ह्या पंचभूताचं असणारा हा देह, ते जर जडमूड अचेतन आहेत तर त्याचं झालेलं शरीर कुठून चेतन असून जडमूड अचेतन आहे, कल्पित आहे, खोटा आहे, निस्ता भास आहे शरीराचा, म्हणून प्रेत आहे, लक्षात घ्या. ते म्हणून त्याला सांभाळू नाही का त्याला मी म्हणू नाही, त्याच्याकडून काम करून घेऊ नाही का त्याला मी म्हणू नाही. हां, त्याला मी म्हणू नाही, त्याच्याकडून काय करा, काम करून घ्या. काय काम आहे? त्याच्याकडून मोक्ष मिळून घ्या. येण्याचे शरीर आहे, शरीर आहे नाही सर किंबहुना येरा रे. हा, मोक्षाचं साधन आहे, ती संसार करण्याचं साधन नाही शरीर, फक्त मोक्ष मिळविण्याचं काय आहे, साधन आहे. नरदेह निधान म्हणून लक्षात घ्या. धन आहे ते, जोवरी देह तोवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. जोपर्यंत ज्ञान शरीर आहे हे साधन आहे, ज्ञान सिद्ध करा. याच्यातून काय मिळवा? ज्ञान. कोणचं ज्ञान? जन्म मरणाची निवृत्ती करणारं ज्ञान, दुःख निवृत्त करणारं ज्ञान, अमृत ज्ञान, मोक्ष मिळविणारं ज्ञान. म्हणून ध्यानात घ्या. हे सगळी सामुग्री दिली. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जैने तो जोडसी नासे जीवपणा भवरोग, भवरोग नष्ट होतो, जीवपणा नष्ट होतो. अमृत जीवन जगण्याचं सूत्र ह्या शरीरातून कळत असतं. म्हणून हे शरीर प्रेत आहे. म्हणून याच्यावर प्रेम करू नये का? अजिबात करू नका. याच्यावर प्रेम करण्याची वस्तू नाही. प्रेम ही साधना आहे. जर तुम्ही संतांच्या शब्दावर प्रेम केलं, भगवंतावर जर प्रेम केलं तर तुमचं प्रेम फलद्रूप पावत असतं. म्हणून आत्मस्वरूपावर प्रेम करावं. आत्मस्वरूप जे आहे तेच परमात्मा आहे आणि तिथं तुमचं प्रेम असावं. ते शब्द प्रेमाने ऐकावं, तसा निश्चय करावं आणि मुक्त व्हावं. म्हणून शरीर प्रेत आहे, आत्ता प्रेतरूप झाला असा भाव पाहिजे आपला. असा काय पाहिजे? हां, नुसतं कळून घ्यायचं का भाव पाहिजे? कळत तर कोणाला बी, भाव ज्याची त्याला करावा लागत असतो. कळतं कोणाला बी, शब्द हा कळतो, पण तसा काय पाहिजे? भाव पाहिजे. बघा, कर्णाला सांगितलं तू कुंती पुत्र आहे, कळालं नाही का? कळालं. भाव केला नाही का? केला बी. कळालं त्याला मी कोण आहे, पण समजूत काय होती? मी राधेय पुत्र. अशी जन्मल्यापासून त्याची काय होती? समजूत होती. ज्यावेळेस कुंती मातेची भेट झाली आणि कुंती मातेनं त्याला राहोटीत बनिलं आणि सांगितलं, अरे तू राधे पुत्र नाहीस, तू सूर्याचा मुलगा आहेस, माझा मुलगा आहेस, 6वा पांडव आहेस तू. पहिला कोण आहेस तू? पांडव आहेस. आणि मग त्याला माहित होतं कुंती माता जे बोलतात ते खरंच बोलतात. कुंती माता काय बोलतात? हां, ह्या खोटं कशाला बोलतील मला? मग त्याने निश्चय केला, मीच कोण आहे? हां, सूर्य पुत्र आहे, मीच पांडव आहे. पण आई, हे आत्ता सांगितलं तो आहे, आता जाऊ दे, सांगितलं ना तू, पण आता मी बाकीच्याकडे युद्ध करणार नाही. फक्त कोणाकडं असणारा अर्जुन आणि मी, आम्ही दोघंच काय करू? त्याच्यातला एक गेला तरी 5 आहेतच. एक जरी गेला तरी 5 राहणार. मी जरी गेलो तर 5 आहेत असणार. अर्जुन जरी गेला तरी. आणि मला माहीत आहे अर्जुनाच्या पाठीमागं कृष्ण परमात्मा आहेत. अर्जुनाचं काहीच होणार नाही हे मला बी कळतं. म्हणून लक्षात घ्या. तसं श्रुती माता, शास्त्र, पुराण, वेद हे सगळं सांगतात तुम्हाला. तुम्ही असणारे कृष्ण, तुम्ही साक्षी चैतन्य आहात, तुम्ही ब्रह्म आहात. तुका म्हणे हातो सोय परब्रह्म, म्हणे हातो हातोय परब्रह्म, तुका म्हणे हातो सोय परब्रह्म, म्हणे हातो स्वयं परब्रह्म. मूर्खने वर्म संत चरण, वर्म संत चरण, वर्म संत चरण. स्पष्ट सांगतात. तुका म्हणे हातो सोय परब्रह्म, स्वतः कोण आहे? परब्रह्म आहे. पण मूर्ख नेने वर्म संत चरण, संताच ऐकत नाही, आपला मूर्खपणा टाकीत नाही, हे वर्म कळत नाही. म्हणून आपण लक्षात घ्या, प्रेतरूप झाला,
शरीराचा भाव शरीरात असलं तरी ते प्रेत आहे आणि मी प्रेत नाही. मी प्रेताला जाणणार आहे. माझ्या हाताने मी बऱ्याच जणांचे काय केलेत, प्रेत पाहिलेत. लोकांचे मी काय पाहिलेत, प्रेत पाहिलेत. आणि असं आता याचं बी काय पाहणार मी, हां प्रेत पाहणार. कारण की मी पाहलो शरीर प्रेत आहे. आत्ता बघा लक्षात घ्या, आपण कसं विचार करतो व्यवहारामध्ये. आंबा लावला कशासाठी, झाडासाठी का, फांद्यासाठी का, फुलवल्यासाठी का, कशासाठी. पण तुमचं लक्ष तुम्ही काय लावलं म्हणतात, आंबा. खरं आंबा लावला का, कोळी लावली तुम्ही म्हणतात काय, पण किती लक्ष बारीक आहे तुमचं. तिकडं कुणीकडं काय लावला, आंबा. कंबरा इतका झाला आंबा, गुडघ्या डोक्या इतका झाला आंबा. म्हणजे तुमचं ध्यान कोणाकडे, आंब्यावर. हां फुलोरा आला आंबा, पाडी लागला आंबा, उतरून आणला आंबा. म्हणजे तुमचं ध्यान कोणाकडे, लक्षात घ्या ना. तसं इथं बी हे काय आहे, आता राखच आहे, प्रेतच आहे. अगोदर बी काय होतं, प्रेतच आहे. आणि पुढं बी काय होणार आहे, प्रेतन. हे काहून ध्यानात घेत नाहीत तुम्ही. तिकडं कसं घेतलं तुम्ही चटकन ध्यानात, तसं इथं बी काय घ्या, आता ध्यानात घ्या. हे शरीर प्रेत आहे, तुम्ही नाही, तुमचं नाही, खरं बी नाही. विठ्ठल 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 तुम्ही बी नाही, तुमचं बी नाही, खरं बी नाही. ज्याच्यावर तुम्ही बसलेत, जे तुम्ही मी म्हणाले ते तुमचं आहे का, अजिबात ठरत नाही विचाराने. हे तुमचं नाही, उष्ण दिलेलं आहे, मिळालेलं आहे. हा पाचाचा निलावू सणा, शेती ज्याची त्याला देणे लागे, शेती ज्याची त्याला देणे लागे. शेती ज्याची त्याला देणे लागे, शेती ज्याची त्याला देणे लागे. उष्ण मिळालेली वस्तू हे ती ज्याची त्याला देवावं लागती. व्यवहार आहे तसा हा देह एक दिवस जाणार हातातून तुमच्या. किती ताजतने अहंकार धरला, तेही जाणार जाणारे असे काळबा खाणार कानपसशी दगडा, कैसे हत्ती घोडे वाडा. ऐकतो आपण म्हणून शरीर प्रेत आहे. आता जसं पुढं प्रेत नाही, आताच प्रेत. हे आताच तुम्ही याला वाट लावा, बिन करवा. आताच याला काय लावा, वाट लावा. लोकांची वाट पाहू नका. जसं नाथ महाराजांनी लोकांची काही वाट पाहिली नाही. उठले, गंगेत गेले, विलीन झाले. काऊन की भावकी अशी पहिल्याने निघाली. तर ती बाई म्हणली आजच याला मारायला काय डोंबलं झालं का. महिली एक वाट लावायची, म्हणली लाव वाटा बाई तुझी, चला घरी. सगळीच निघाली ती दिंडी घराकडं. दुसऱ्या वेळेस असणार बायकोने उचललं चालिलं. म्हणजे शेवटी भावकीला शरण यावं लागलं का नाही. आम्ही न्यालच ना, पहिल्याने गेले उतरून. पण आता कोण कामी येतं. आणि तुम्ही म्हणता ना भावकी कामी येत असती कशाला फुकायला. आम्हीच कामी आलोच ना म्हणले. वरूनच उडी टाकली. म्हणले चला घराकडं. न ग बाबा तुम्हाला त्रास. दुसऱ्या वेळेस कोणाला सांगितलं नाही, काय नाही. गेली गंगे स्नान करायला, बुडी मारली. हां तसं आता तुम्ही याला काय लावा तुमच्या हाताने. असं कल्पना करायची. आपलं पळड्या प्रेत झालं. लोक आले, लोकांनी उचललं, मड बांधलं, ते उरफाट्याचा राटाने गाडगं धरलं आणि चालले वाटाने वाजत गाच. असं आपली कल्पना करायची. आपल्या पाड्या झोपीत करायला काय घोर आहे. काय पैसा लागतो का, अडका लागतो काय. असं काय वाजायला लागत नाही, चाल म्हणायचं काम नाही. असं मंडप काही लागायचं काय, बसवायचं काम. पाड्या काय केलं, विचार केलं की चाललं बापा याला इकडं माड रचलेलं आहे, त्याच्यावर याला टाकलं. एक जण आला, समाज आला, पाणी टाकलं तोंडात बेलानी. आणि मग एक जणांनी अग्नी देऊन टाकला. जळालं ते पाहिले तुम्ही. पाड्या काय जळायलं. आणि तुम्ही जळाले का नाही. तुम्ही पाहिले त्याला, मस्त उठून आले घराकडं. झाला प्रेतरूप. असा काय केला तुम्ही. पाड्या बसल्या गंगा बसल्या. हालं नाही, काय नाही, काही लागलं बी नाही. पळड्या शरीराची काय केली तुम्ही.
राग पाहिले शरीर प्रेत आहे असं पाहिले. प्रेत रूप झाला शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा. मग काय त्याचं फळ मिळेल? काय मिळालं? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. दिवस काम क्रोध माया. दिवस काम क्रोध माया. दिवस काम क्रोध माया. मनती हाय हाय यमधर्म. मनती हाय हाय यमधर्म. मनती हाय हाय यमधर्म. म्हणून रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. म्हणती हाय हाय यमधर्म. अरे यमाची ताकद नाही आता याची. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. यमाची भीती कोणाला? जो मी देह समजितो, मी मरणार आहे समजितो, संताची संगत करीत नाही, त्याला यमाची काय धास्तीये. त्याला ज्याला मी स्वरूपाने कळालो, जन्म मरण निवृत्त ज्याचं झालं त्याला यम नाही. यम त्याच्यावर काही करू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून महाराज तुम्हा मला सांगाले रडती रात्रंदिवस काम. बघा काय हे काम. संसारात इच्छा असते अनेक. काय असतात? इच्छा असते. हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं. शेवटी इच्छा ठेवून देह पडत असतो. जीवन कसं उद्ध्वस्त होतं आपलं. इच्छा राहतात आणि देह पडत असतो. आणि त्या इच्छेनं रूप पुढचा देह त्याला पुन्हा मिळत असतो. आणि त्या इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढत असतो. आणि इच्छा अपूर्ण झाली तर क्रोध उत्पन्न होत असतो. दोन फाटे फुटत येत. इच्छेच्या पोटात किती फाटे? दोन. इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढत असतो. आणि इच्छा अपूर्ण झाली. समज एखाद्या पाहुण्याकडे गेले, लग्न आहे तुमच्या घरी आणि पाहुण्याला मागितले 10,000 रुपये द्या. लगेच काढले की चुकलं गाड्या 50 मागायला पाहिजे होती. आपलं काय झालं? चुकलं आपलं. किती मागायला पाहिजे होते? 50. आणि जर नाही म्हणले तर ह्या पाहुण्याचं तोंड पाहू नाही पुन्हा. त्याचं काय पाहू नाही? तोंड पाहू नाही. काय केलं? नाही म्हणला ना तो. नाही म्हणल्यामुळं राग आला. म्हणून इच्छेच्या पोटात लोभ उत्पन्न होत असतो आणि क्रोध उत्पन्न होतात. आणि हे सगळे जे असणार आहे शत्रू आहेत परमार्थाचे. क्राम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी. ऐसा आहे ते. परमार्थाचा अधिकारीच नाही तो. ज्याच्या अंतकरणात काम क्रोध मद मत्सर अहंकार आहेत तो परमार्थाचा अधिकारी होऊ शकत नाही. म्हणून ज्यांनी हे वैरी जिंकले तोच ह्या परमार्थाचा इंद्रियाचा जे वासनेचा क्षय ज्यांनी केलं तोच असणारा ब्रह्मस्वरूपाचा अधिकारी होऊ शकतो. आणि जर तुम्हाला असं कळालं शरीरच मी नाही, शरीरच आता माती आहे, शरीरच राख आहे, शरीरच प्रेत आहे आणि त्याच्यात उठणारे जे काम याच्या मार्फत तुमच्याकडे येतात कोण? शरीरामुळं. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे जे विकार आहेत, काम क्रोध लोभ हे जे असणारे माया. लक्षात घ्या. काम क्रोध हे कार्य आहे आणि त्याचं कारण माया आहे. जोपर्यंत माया तुमच्याकडे आहे आश्रित तोपर्यंत हे विकार उठणारच. काऊन? हे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन आहेत. हे प्रवृत्तीचे लेकरं आहेत. कोणाचे लेकरं? प्रवृत्तीचे लेकरं आहेत. काम क्रोध मद मत्सर दंभ. आणि ज्यावेळेस कौरक राहील प्रवृत्ती माया आहे तोपर्यंत. माया संपली की प्रवृत्ती गेली निवृत्ती. आणि निवृत्तीच्या ठिकाणी तिला लेकरं आहेत पण बोध विवेक वैराग्य हे तिचे काय तर लेकरं आहेत. म्हणून ध्यानात घ्या. मनोजी पाटील ह्या देगावात आणि दोन असणाऱ्या पत्न्या त्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि म्हणून मनाला जी पत्नी आवडत असती त्या मुलाचं राज्य तिथं चालत असतं. जर मनाला निवृत्ती आवडली तर तिथं बोध विवेक वैराग्य हे असणारे तिथं ते मुलं राबत असतात राहत असतात. आपला विषय चालला काम क्रोध रडती काम क्रोध रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हे धर्म. म्हणून हे जे विकार आहेत हे वस्तू आहेत ह्या अंतकरणनिष्ठ आहेत. यायला दौडायचं असेल तुम्हाला तर विचार करावा लागेल.
बघा लक्षात घ्या, इच्छाच नाही राहिली तुम्हाला, कोण दुःख देईल? निरीच्छ जीवन आहे, काही अपेक्षाच नाही, काय नाही, काही मिळविण्याची अपेक्षा कौरक कळलं असं, हे सगळं खोटं आहे असं कळालं तुम्हाला. खोट्यातून इच्छा होत नसते. स्वप्नात असणारं भरपूर मिळालं आणि जागा झाले, काय पाहिजे त्याच्यातलं? स्वप्नात भरपूर मिळालं तुम्हाला, कुठं दागिने मिळाले, कपडे मिळाले, बंगला मिळाला, गाडी मिळाली, पोरं झाले, ते कलेक्टर झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पण कुठं? स्वप्नात. आणि जागं झाले. मग काय काय वाटलं तुम्हाला? आता ते सगळं खोटं आहे, कल्पित आहे, मिथ्य आहे. तो बंगला खरं नाही, ती गाडी खरी नाही, ती लग्न खरं नाही, ती बायको खरी नाही, ती लेकरं बी खरे नाहीत. हे सगळं स्वप्नीचे चैले जाईल या सुमचे चैले, जाईल या सुमचे चैले, जाईल या सुमचे चैले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे. स्वप्नीचे जाईले जाईल रयान, स्वप्नीचे जाईले जाईल रया, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. स्वप्नीचे जाईले जाईल रया, स्वप्नीचे जाईले जाईल रया, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. स्वप्नातून जो जागा झाला त्याच्या लक्षात येत असतं ते सगळं खोटं आहे, त्याच्यातलं काहीच खरं नाही, केवळ भास होता. तो भासलं कशामुळं होतं? मला डुकली लागली म्हणून. काय लागली? मग ती दिवसा का लागणं तुम्हाला? राज्यात लागते असं नाही, कीर्तनात बी लागते, तसं काय नसतं. ते डुकली लागली की पुढं काय होत असतं? हा, स्वप्न येत असतं. डोळा लागत देखीजे तेचे स्वप्न. तसं तुम्हाला इथं बी अविद्येची डुकली लागलेली, अज्ञानाची झोप आहे, ती प्रारब्धाने लागली, हिनी तुम्ही स्वीकारली, तुमच्या अंगावर घेतली, मुक्त होता परी बळे झाला बद्धन घेऊन या छंद माझी. म्हणून तुम्ही तुमच्या अंगावर घेतलेलं अज्ञान, मला आत्मा कळत नाही, मला ब्रह्म कळत नाही, परमात्मा कळत नाही, हे कोण म्हणायलंय? कळणारा म्हणायला का न कळणारा? हे असं मला आत्मा कळत नाही, मला ब्रह्म कळत नाही, मला परमात्मा कळत नाही, असं कोण म्हणायलंय? कळणारा का न कळणारा? कळणाराच म्हणायला. मग अज्ञानी आहे का ज्ञानी आहे? कोणी स्वीकारलं मग ते? हा, त्याने स्वीकारलंय अज्ञान, त्याने स्वीकारलंय. ते स्वीकारलेलं अज्ञान त्याच्याकडून नाही जात, समाज नाही काढीत, ते अज्ञान काढीत असते संत. अज्ञान जात असतं संताच्या संगतीमध्ये. लक्षात येत असतं मी आत्मतत्व आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, अशी अनुभूती येत असते. म्हणून इथं महाराज म्हणतात ती माया, म्हणून इच्छा दुःखाला कारणे, इच्छा वाढवी ती वेल, म्हणून रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. म्हणून लक्षात घ्या, निरीच्छ जीवन जगण्याचं सूत्र कळत असतं संताकडून. आणि इच्छा जरी असेल तुम्हाला तर मोक्षाची असावं, इच्छा जरी असेल तर मुक्त होण्याची असावं, इच्छा जरी असेल तर विचार करण्याची असावं. म्हणून महाराज म्हणतात ना, असणारं काकड्यामध्ये अरे भगवंत बघा, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असावं, मोक्षाची इच्छा असावं, हिला शुभ इच्छा म्हणावं, चांगली इच्छा म्हणावं. आणि संसारच करावं असं वाटत बसणं ही अशुभ इच्छा आहे, ती इच्छा नरकाला घालत असते. इच्छेपोटी काम उत्पन्न होत असतो. त्या दोन्हीचं कारण
अज्ञान आहे, माया आहे, ती संतांच्या संगतीत जात असते. म्हणून महाराज म्हणतात हा जो घट आहे, हा जो देह आहे, मी विचाराने फिरविला घट पुढीला चरणी वैराग्याच्या महावाक्य ध्वनी बोंब झाली महावाक्य ध्वनी बोंब झाली महावाक्य ध्वनी बोंब झाली महावाक्य ध्वनी फिरविला घट पुढीला चरणी फिरविला फिरविला घोट फोडिला चरण या शब्दाचा अर्थ स्वरूप हे पायी नाही दिसते, हे पायी हे स्थूल पायी नाही. चरण या शब्दाचा अर्थ बघा, चरण 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 आपण म्हणतात ना, अभंगाचं पहिलं चरण, अभंगाचं दुसरं चरण. माझे चित्त तुझे पायी राहो आयशे करी काही धरून या बाही भवहा तारी चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड. म्हणून पाय चरण ह्या शब्दाचा अर्थ स्वरूप वास्तव त्या शब्दाचा बघा लक्ष्यार्थ आहे, स्वरूप वाच्यार्थ आहे. पाय चरण हे वाच्यार्थ टाकून द्यायचा असतो आणि लक्ष्यार्थ घ्यायचा असतो. म्हणजे बघा ना व्यवहारात बी तसं त्याला बलिओ हे काय वाच्यार्थ आहे. त्याला बलिओ म्हणजे लक्ष्यार्थ काय आहेत, मालक. हां त्याला बलिओ म्हणजे त्याला कोणाला सगळेच आले, त्याच्यात बसलेले बैठकी सगळेच आले ना. त्याला बलिओ म्हणजे त्याला कोणाला, आणि ते इतकं एटकं असतं कधी एकरू त्याला माहिती आहे. त्याला म्हणजे कोणाला, माझ्या बापाला आहे, कोणाला, माझ्या वडिलाला, माझ्या बापाला, माझ्या पित्याला. मग तुम्हाला बलिलं कोणी बलिलं, ते म्हणतो माझ्या आईनं बलिलं. म्हणजे आपल्याला वाच्यार्थ टाकून लक्ष्यार्थ कळतो. कुत्र्याला नाही कळत, पशुपक्षाला नाही कळत तुम्हाला. हां त्या आंब्याहून वाट आहे. प्रवाशांनी विचारलं वाट कुठून नाही म्हणजे त्या आंब्याहून. येट गळाने वर जावं का मग आंब्यावर, मग खाली उतरून पुन्हा वाटायला लागावं का. लक्षात घेतलं त्याने त्या आंब्याहून हे म्हणजे आंब्याच्या भोवताली कुठून तरी काय आहे वाट आहे. तसा लक्ष्यार्थ घ्यायचा असतो आणि वाच्यार्थ शब्दार्थ टाकायचा असतो. म्हणून फिरविला घट वाही फोडीला चरणी. चरण म्हणजे स्वरूप स्थितीच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा देह अर्पण केला. फळडा म्हणजे विचाराने, कृतीनं नाही. अशी उडी नाही टाकली कशात, कृतीनं नाही विचाराने हा शरीर फिरविलं. आणि असणारं फिरणारच आहे ते. पहिलंच लक्षात घेतलं हे शरीर फिरती वस्तू आहे, स्थिर नाही, अस्थिर आहे. कसं बालपण गेलं आणि कसं तारुण्य आलं कळालं नाही, कसं तारुण्य जाईन आणि कसं म्हातारपण येईल. काळ्या केसाचे कसे पांढरे केस झाले, सांगून झाले का. तुम्हाला सांगितलं होतं आम्ही यालोत म्हणून, काळ्याने सांगितलं आम्ही चालवतो ना, आता आम्ही पांढरे यालो असं सांगितलं नाही. अजिबात नाही. कसे झाले कळालं नाही, झाले नाही का कळाले नाही. तसं कसं म्हातारपण आलं कळालं का तुम्हाला, आलं. आणि कसं म्हातारपण जाईन हे बी काय नाही होणार. फिरती वस्तू आहे, अस्थिर नाही ते स्थिर नाही ते अस्थिर आहे. म्हणून फिरविला घोट पुढीला चरणी भगवंताच्या. म्हणून देह जावो अथवा राहू पांडुरंगी रडभाऊ. म्हणून हा देह परमार्थाचं साधन आहे. परमात्म्याला वाहून टाकावं या देहाने, या मनाने, या वाणीनं, या बुद्धीनं. बघा लक्षात घ्या, ही सगळी सामुग्री जर तुम्ही परमार्थाला वापरली तर काय होत असतं जीवन. ही सगळी सामुग्री कोणाला अर्पिली, सगळी परमार्थाला वापरायसाठी दिलेली आहे.
संसार करण्याकरता तुम्हाला शरीर अजिबात मिळालं नाही. फक्त परमार्थ करण्याकरता काय मिळालेलं आहे? शरीर मिळालेलं. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला साधू केला हरिभक्त म्हणून फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोम झाली महावाक्य. बघा, एक साधारण वाक्य असतं आणि एक महावाक्य असतं. म्हणून साधारण वाक्याने प्रोक्ष ज्ञान होत असतं, महावाक्याने अप्रोक्ष ज्ञान होत असतं. लक्षात घ्या, थोडं चिंतनीय विषय, अभंगत चिंतनीय आहे. म्हणून महावाक्य तत्वमशी, ते तू आहेस, ऐम आत्मा ब्रह्म, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म. हे कोणते वाक्य आहेत? शास्त्रातले, वेदातले महावाक्य. ते महावाक्य ऐकलं. तत्वमशी, तू ते आहेस. काय आहेस तू? ते ब्रह्म, जे जगाचं अधिष्ठान आहे, जे अरूप आहे, जे असणारं अमृत आहे, जे उपाधीहून वेगळं आहे, सगळ्याचं जो अधिष्ठान आहे, त्याच्या ठिकाणी नाव नाही, रूप नाही, गाव नाही, जाती नाही, वर्ण नाही, असं जे असणारं ब्रह्म, जे कशाचाच इंद्रियाचा विषय नाही, मनाचा विषय नाही, कशाने ते दृश्य नाही, असं जे ब्रह्म आहे ते तुझं काय आहे? स्वरूप आहे. असं महावाक्य ऐकल्याबरोबर जागा झाला. तो कुठं जागा झाला? स्वरूपावर. तो का म्हणे कानी ऐकली घात झाला जीवपणाचा, काना वचनाची या भेटी, परिसराची पैक कीर्ती, वस्तू होऊन उठी कौण, स्वरूपावर तो जागा झाला. लक्षात घ्या, महाराज इथं म्हणतात महावाक्य ध्वनी बोम झाली. मी सच्चिदानंद ब्रह्महम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे सभाग्या संता ठाऊका, आहे सभाग्य संत ठाऊका, नाही अनेक मागोता गा, वासुदेव करीतो मेरा, वासुदेव करीतो मेरा, विचार केला तर मी वासुदेव आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, असं आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या वृत्तीत कळत असतं. म्हणून महावाक्य ध्वनी ओम झाली. तो आता देह मी आहे असं समजीनं देह प्रेत समजायला आत्ता जरी असला तरी कोणाचे बी देह काय तर त्याचा देह त्याने प्रेत समजिला तर लोकांचे देह बी काय समजील? प्रेत. आणि प्रेत हे म्हणल्यावर त्याची आसक्ती नाही, महत्त्व नाही, काहीच नाही. त्याला त्याने असणारं विचाराच्या दृष्टीनं त्याचा बाध केला. देह आहे पण खरा नाही, याला बाध निश्चय म्हणावं. सावली आहे पण याला काय म्हणावं? बाध. दिसली नाही का खरी नाही. हां, दिसली पण बऱ्याच गोष्टी दिसतात पण खऱ्या ठरत नाहीत. दिसतात मृगजळ, दिसतं पण खरं नाही. स्वप्न दिसतं पण खरं नाही. एखाद्या लाकडावर माणूस दिसतो पण खरा नाही. दोरीवर सर्प दिसतो पण खरा नाही. शिंपलीवर रजत दिसतं पण बऱ्याच गोष्टी दिसतात म्हणून असतात का दिसून त्या नसतात? दिसून पण त्या खऱ्या ठरत नाही. तसा देह दिसला पण खरा नाही. भास येतो आणि भासलाय कोणावर? तुमच्यावरच. पुन्हा ज्ञानावरच त्याची अन्यथा प्रतीती आलेली आहे अध्यस्त रूपाने. विठ्ठल विठ्ठल खोटी प्रतीती आलेली. खोटी कोणावर? तुमच्यावरच. जसं स्वप्नातल्या देहाची प्रतीती आली तुमच्यावरच. असून का नसून? नसून. नव्हता देह. स्वप्नात कुठं होता देह? कोणाकाला तो पंचमहाभूताचा आहे का देवाने दिलेला आहे? का आंधळ्याच्या हातात काळा वासा पडलेला आहे?
हा का पूर्वीचं पुण्य होतं म्हणून मिळाला? मग मिळालं नाही का? कसा आला तुमच्या पुढं त्यो? अरे नसून दिसला बी नाही, भासला. नसल्याला भासला तो, तसा हा बी देह नसल्यालाच काय झालं तुमच्या पुढं भासला. असं कळाल्यानंतर तुम्ही कोण? सच्चिदानंद असणारे ब्रह्म, अव्यक्त निराकार असं तुमचं स्वरूप असणार. म्हणून महावाक्य ध्वनी बोंब झाली म्हणजे मीच तो आहे, मीच परमात्मा आहे. माझ्याहून वेगळा भिन्न देव नाही. स्वांत्यकरण जिता सकळ कामपोषांता परमात्मा परवता धुरी नाही. तुमच्याहून देव वेगळा बी नाही आणि लांब बी नाही. आपल्याला तर एक लांब वाटतो, नाहीतर आपण आपल्याहून वेगळा वाटतो. कोण? हा पंढरपुरात आहे असं वाटतं, कुठं तीर्थक्षेत्रात आहे वाटतं, कोणाला बालाजीत वाटतो, कोणाला काय वाटेल काही सांगता येत नाही. पश्चात बी काय पाहिले? अहो यंदा नसन झालं पण आजोरशी दिंडीमध्ये एका बाईची तुटली चप्पल, तिनं अडकिली झाडाला. चप्पल काय केली? झाडाला अडकिली. आणि मग कोणी बी चपला कुठं अडकिल्या? झाडाला चप्पल अडकायची आणि पाया पडायची. झाडच गुपून गेलं कशाने? चपलाने. इतकी अटकळ कशाला देव समजीचे ना कशाच्या पाया पडतील काही सांगता येत नाही. नेमकंच लग्न झालेलं मुलाचं, चांगल्या ह्यो बी श्रीमंत, पत्नी बी श्रीमंती, खूप हुंडा देऊन मोठं लग्न केलं आणि काय द्यायचं बिघडलं. आणि यातला मारता ती मेली. ती पोरगी काय झाली? मेली. आता याला वाटलं आता जर असं झालं तर कोर्टात केस जाईल, पोलीस मला धरून नेते, मला जेल होईल. जे पळालं तिथून ती मुकाट्याच रातच्या दिंडीत शिरलं. कशा शिरलं? तिथं सकळाशी येते नटी शुद्ध होऊन जाओ गेलं. कोणाला शिरता येतं दिंडी? तसं काय नाही, वारकरीच असते असं नाही, कोणी बी शिरतं कशात. आणि आता तर वाढायचं पुन्हा. यंदा तर किती होते लोक, काय मला काही मिळ लागलं नाही ना वारकऱ्याच्या. हा एकाचं नाव आणि एकाचं गाव. फालता उतू आला लोकायचा. काहून की खाला चांगलं मिळत. एक जर पंक्ती बंद केल्या आत्ताही लोक जाणार नाही, अर्धे जाते. एक काय केलं? त्याच्या पोटाची मजा होती म्हणून बाबा लयच मजा आहे. कशाची? पोटाची. मग ही सगळी गेलेली मंडळी कशाला आहे? खाण्यासाठी. म्हणजे ती देव बघा ती दिंडी तर लयच मस्त आहे हो. काही बी खाल आहे, पोटभर खाल आहे, मागं सोरुस्तर खाल आहे. म्हणून एक खाव सुटलेली लोक तिकडं लागले. आपला विषय चालला. तो गेला त्या दिंडीत, एकटाच बसायचा झाडाखाली डोळे लागून. त्याला माहीत होतं आपली मागं काय आहे, सगळी मागं काय आहे त्याच्या. नाही हे बी नाही कळत का त्याच्या मागं काय होतं? पोलीस. त्याला नेणार, कस्टडी करणार, जेलात घालणार. हे पंचायत त्याच्याकडं होती माग. मग ते ध्यान करीत बसायचा. हे बाय माणूस महात्मा दिसायला. काय दिसायला? महात्मा दिसायला. आणि मग कोणी पाया पडायचं, पैसे टाकायचं, ते हात नसं लावी. माय 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 पैशाला पण काय लावी ना, हात लावी. महात्मा माऊलीचाच अवतार दिसतो. तुका म्हणे येड्या बाया जन्मा येऊन गेल्या वाया. बस झाली सुरुवात तिथून. हे लोक जमू लागले. बसला कुठे बी की लोक येऊन पाया पडायचे. कोणी पैसे तर हातच नसं लावी. कशाला लावीन? मरायला पैशाला हात ठेव. माग काय आहे? हा माग काय आहे? त्याच्या सगळ्या भानगडीच्यात ना मागल्या. आणि त्या पुढे येणारच होत्या दत्त म्हणून. उठून जायचं ते म्हणे ज्याच्यासाठी धरलं रान, ज्याच्यासाठी भ्यालून हे लोक काय माया. आणि मग ते लोक आवरायला पोलीस जमा झाली पुन्हा. बाप्पा अवघडच काम झालं. म्हणजे लोक ना आवरणच ना महात्मा 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 म्हणून लोक काय करू लागले? पाया पडू लागले. लोक आवरण्यासाठी कोण आले? आणि ते आलत कशाच्या भेनं? पोलिसाच्या भेनं. आणि तिथून जे गेलं पळून तर आणखीन त्या गावात आलं नाही. ते कुठं गेलं त्याचा काही मला बी मेळ नाही लागला आणि त्या गावातल्या लोकांना बी मेळ लागलं नाही. पण लक्षात घ्या ह्या गोष्टी कशामुळं सांगायलो मी तुम्हाला. अरे सोंग नाही केलं त्यांनी, सोंग बी नव्हतं केलं, पण भीतीपोटी झालं होतं तसं. आणि त्याला लोक काय समजू लागले? महात्मा समजू लागले. त्याच्यानंतर तो खराच महात्मा झाला.
पुन्हा वापस आला नाही. तसं इथं लक्षात घ्या. अरे हे सगळं जे तुमच्याकडं भवताली पसारा फिरतो हे सगळा कल्पिते खोट आहे. चढ जडून वैला ये भक्तीची वाटे लाग मग तू पावशी अव्यंग माझे. म्हणून लक्षात घ्या परमात्मा दुसरा बी नाही तुमच्याहून वेगळा बी नाही असं संताच्या लक्षात येत असतं. महावाक्य ध्वनी बोंब झाली. महाराज म्हणतात असं कशामुळं झालं. चौथ्या चरणामध्ये दिली तिळंजुळी कुळ नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिली. आता हाताने माझ्या विचाराने याला तिलंजली देणं म्हणजे त्याचा ना आपला संबंध नाही राहिला. तिलंजली देणं म्हणजे आपला आणि त्याचं काय संबंध नाही राहिला. आता शरीराचा आणि तुमचा संबंध तुम्हाला सांगतो. शरीर आहे प्रातिभाषिक सत्तेतलं आणि तुम्ही पारमार्थिक सत्तेतलं. काय संबंध आहे. सावलीचा आणि शरीराचा काय संबंध आहे. सावली हे व्यावहारिक सत्तेत प्रातिभाषिक सत्तेतले. शरीर हे काय संबंध आहे. हां शरीराला बघा सावली काट्याहून गेली म्हणजे शरीराला काय होतं काय असं काट दाट आणि त्या दाट्याहून काय गेली बोरीचं झाडे समजा त्याच्याहून काय गेली मग शरीराला काय झालं बरं काऊन नाही झालं. ती प्रातिभाषिक आहे ना आणि शरीर व्यावहारिक आहे. तसं अरे याच्या पुढे जर गेले तर शरीर प्रातिभाषिक आहे तर तुम्ही परमार्थिक आहेत. विठ्ठला विठ्ठला नाही अरे कल्पित आहे खोट आहे मिथ्य आहे भासमान आहे. भासलेलं आहे ते ज्ञानावर तुमच्यावर म्हणून प्रातिभाषिकेतून तुम्ही एक परमार्थिक म्हणून तुमचा आणि याचा काही संबंध नाही. कोणाचा कोणाशी नकडे संबंध कोणाचा कोणाशी नकडे संबंध कोणाशी नकडे संबंध. हे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. कोणाचाच कोणाची काही संबंध नाही. ते हाकून बी नाही जीव हाकून नाही. ते हे मातीचा जीव देवाचा नावा कोणा कोण संबंध लागत होता. जोडा बरं संबंध कोणाचा देह कोणाचा मातीचा आणि कोणाचा जीव कोणाचा. आता तुमचे संबंध टिकले का नाही. उगे लावलेले संबंध आहेत कल्पना केलेले आहेत तुम्ही. म्हणून ध्यानात घ्या. महाराज म्हणतात इथं विचाराने म्या तिलांजली दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पित. मग बघा याच्यात 2-3 विचार येतात. एक तर पंचमहाभूताचं समजा पंचमहाभूताचं कार्य कोणाचं पंचमहाभूताचं कार्य आणि पंचमहाभूता बी कार्य जे अविद्येचं मायेचं अज्ञानाचं आणि ते अज्ञान बघा अज्ञान खरं बी नाही खोटं बी नाही. त्याला सत म्हणू नाही ना असत बी हे जरा उरफाट काम आहे. त्याला खोटं म्हणावतं बेजार येत लोक. स्वप्न खरं असतं का खोटं. आमच्या इथे एका माणसाला स्वप्न पडलं उन्हाळ्यात पारावर झोपलेलं होतं. ते त्याला आम्ही दाजी म्हणतो. पारावर झोपलेलं होतं आणि तिथंच ओढेन ओढावर होती वानेर
झोपीतच माळ्या आला. बुंग झोपीत माळ्याच्या छातीवर बसला आणि जे उडी टाकली हात गाड्यात. हातच काय झाला आणि तो माळ्या उतरलाच नव्हता ना, दुसराच माळ्या आला होता कशाचा स्वप्नातला. पण हात कसा मोडा? स्वप्न खरं खरं म्हणावं तर माळ्या नाही, खोटं म्हणावं तर हात गळ्यात गेला. खरं म्हणावं का खोटं म्हणावं स्वप्न? जो जागा झाला त्याला खोटं आणि जो झोपीत आहे त्याला खरं. म्हणून द्या ना, त्याचं हे स्वप्नच आहे. तुम्ही तुमच्या स्वरूपावर जागे झाले तर हे सगळं काय लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया निर्धार. म्हणून तुमच्या ठिकाणी तुम्ही परमार्थिक सत्तेतले असल्यामुळं हे प्रातिभाषिक नसते, हे नाहीत आहेत केवळ एक सत्ता. सत्ता धन्याची की जी मायबाप तुम्हीच आहात, अद्वैत आहात, नित्य आहात, ज्ञान स्वरूप आहात. असं तुमचं वास्तव एक परमात्माचे. बघा अवघा देवची झाला पायी भरून या अंतरबाई. सगळा परमात्माच भरलेला आहे, भरला घनदाट. काय जे आहे ते परमात्माच नटलेला आहे किंवा परमात्माच आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात दिली तिलांजोळी कोळ नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी. मग ज्याचं आहे त्याला देऊन टाका, पंचमहाभूताचं आहे पंचमहाभूताला द्यावा. किंवा देवांनी दिलेलं आहे तुम्हाला. कोणी दिलंय? ईश्वराने दिलं. म्हणून देवे दिला देह भजना गोमठ परी तो झाला फाटा बाधिकेचा. म्हणून देवाने दिलेलं आहे देवाला देऊन टाकावं. शरीर ज्याचं आहे त्याला देऊन टाकावं. आपण काय हो भजन करून मुक्त हो. हा संप्रदाय आहे. हा असणारा संतांची संग असणारी शिकवण आहे. हे शास्त्र सांगतं. सगळे शास्त्र वेद श्रुती पुराण हे सांगतात. म्हणून हे शरीर ज्याचं आहे त्याला देऊन टाकावं आणि केवळ आपण परमात्म्याचं भजन करून परमात्म स्वरूप लीन होऊन आयुष्य असणारं राहिलेलं हे तो आयुष्य परमार्थासाठी वापरावं. म्हणून लक्षात घ्या उरलेलं आयुष्य कशामुळं? प्रारब्ध राहिल्यामुळं. आणि ते जे उरलेलं आयुष्य केवळ परमार्थच, दुसरं काम नाही. काम नाही झालो रिकाम टेकडा वेगळा, रिकामा वेगळा. आता रिकामा झालो म्हणजे आता काम नाही म्हणजे इच्छा नाही राहिली. संसारात काही मिळवण्याची इच्छा राहिली नाही, खोटं आहे. म्हणून परमार्थात बी काही मिळवायची इच्छा नाही राहिली की ते माझं काय स्वरूप आहे. म्हणून काम नाही झालो पाही रिकामा. म्हणून रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म विठोबा खुमाय कामने रक्षा झाली आपोआप. उजळली ज्योत गुरुकृपे. सहज माझी रक्षा झाली, सहज. आणि कारण की तुमचं स्वरूपच सहज आहे. देह सहज नाही, भासमान आहे. तुमचं स्वरूप सहज आहे. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. आत्मा तो प्रत्यक्ष प्रतिपातवी लावून या लक्ष. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे. महाराज म्हणतात मुद्रा ती पाचवी लावण्या. लक्ष दिलं मी माझं आत्मतत्वावर, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं लक्षात घेतलं. आणि असं लक्षात घेतल्यावर आत्माच प्रत्यक्ष झाला. जसा आता ज्याला त्याला सन्मुख हे सूर्य. पण हे पहा त्याला सूर्य कसा आहे?
सन्मुख. तसंच तुम्ही जर स्वरूपावर लक्ष दिलं, संतांच्या संगतीत स्वरूप स्थितीवर आरूढ झाले, तर तुमचं स्वरूप तुम्हाला काय? काहीच नाही. तुम्हाला प्रत्यक्ष आहेत. म्हणून सन्मुख झालो कैसा संत चरणी पावलो. म्हणून मी सन्मुख झालो संतांच्या संगतीत, त्या स्वरूपाच्या ठिकाणी बसलो. म्हणून तुका म्हणे रक्षा झाली आपोआप सहज. कशी झाली रक्षा? रक्षा म्हणजे सांभाळणं, रक्षा म्हणजे लक्षात घेणं. आपोआप झाली पुन्हा संतांच्या संगतीत. मला बघा, तुम्ही आत्मा आहेत याच्याकरता कशाचीच गरज नाही. कारण की ज्ञान तुम्ही आहेत. तुम्हाला ज्ञान करून घ्यायचं का? कशातून करून घ्यायचं ज्ञान? तुम्हाला ज्ञान कशातून मिळवायचं? बघा, लक्षात घ्या. तुम्हाला तुकाराम महाराजांनी काय केलं म्हणून PhD मिळाली त्याला. त्याच्या गाठ्यावर लोक आता PhD करायलेत. त्याच्या गाठ्यावर काय करायले? PhD. त्याने PhD कशातून मिळली? नाही, सहजच. ते कसं होतं द्यायचं? सहज होते, सहज जीवन होतं ते. काऊन की ते आल्यालेच जगाच्या कल्याणासाठी करुणे पोटी देह मिळालेला, करुणे पोटी जगात आलेले. बघा, जीवाला यावं लागतं, संत येत असतात, देवाला आणावं लागतं. फरक इतकाच आहे, जीवाला यावाच लागतं. केले कर्म झाले ते भोगा, उपजले मेले. यावाच लागतं त्याला. आणि पुन्हा पारतंत्र्य ते त्याच्या म्हणण्यावर नाही, हीच खोली भेटावं मला म्हणून. इथं तुम्हाला इथं खोली बदलायची म्हणल्यावर पाहणं बाबा आपसोय, इथं नको आपल्याला, तिकडं नको. 17 खोल्या बदलतात तुम्ही. पण तुम्हाला जर कोणची खोली म्हणलं तर डुकराची मिळाली तरी नाईलाज, कुत्र्याची मिळाली तरी खंती ते नाही. असं थोडंच की मला पुन्हा नरदे मिळाव, असं नाही. तिथं जे मिळेल त्याच्यात तुम्हाला तुमचं दुकान मांडावं लागत. झालं पुन्हा पहिले पाडे 55. इंद्रिय तेच, भोग बी तेच, मन बी तेच, विषय बी तेच. आणि चालू सुरू. मग तिथं खाणं पिणं मांडलं, दुकान चूल पेटीली शेगडी, चाललं खाणं पिणं. फक्त इथलं जरा चवना देऊन खाणं. इथं काही चवना नाही, जे येईन गपा 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 पोट भरण्यासाठी खायचं, इथं चवण्यासाठी खायचं. इथं खायचं कशासाठी? आणि जाते तितके लोक ते कशासाठी? कोथिंबीर टाका, तेल टाका, चांगली फोडणी द्या, फोडणीचे वरण. म्हणून ध्यानात घ्या, जितकं तुम्ही चांगलं खाताल तितकं रोगाला मंत्रण देताल. लिहून घ्या. भोगे रोगे जोडून या दिले, अरुचिका हो का आता सकाळपासून सहस्थिती तुम्ही तुमचं स्वरूप. म्हणून आत्मा प्रत्यक्ष आहे. नुसता प्रत्यक्ष येत नाही तर स्वयं प्रत्यक्ष. बघा, थोडं चिंतन करू आपण. देह उभय प्रत्यक्ष आहे. देह उभय तुमचा कोणाला बी कळतो आणि कोणाचा बी तुम्हाला कळतो. कोण? देह. आणि मन तुमचं तुम्हाला प्रत्यक्ष आहे. तुमचं मन तुमच्या बायकोला प्रत्यक्ष नाही. आणि बायकोचं मन नवऱ्याला जर असं असलं असतं, एकूण एकाचे मन कळाली असती, मुंडके जाबली असती. कोणी ते मनाचं काम आहे ते. आता इथं म्हणत असं का सोडितो बाबा, मन आहे ते. कोण? जेवायला वाढायचं, लोक जेव घालायचे आणि आता आवराव यायनी असं तुमच्या मनात येत नसेल का? फक्त बोलून दाखिनत. मन ज्याची त्याला प्रत्यक्ष आणि आत्मा स्वयं प्रत्यक्ष, पण माहीत नाही. आत्मा कसा आहे? आत्मा तो प्रत्यक्ष. अरे आत्माच हरी आहे, हरी ब्रह्म आहे, हरी सगळं आहे. तुका म्हणे हरीन काही उरो, म्हणून तुका म्हणे सहज, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळाला दीप गुरु कृपे. ह्या शरीरामध्ये जो दिवा होता, दीप म्हणजे प्रकाश. कोणचा प्रकाश? ज्ञान प्रकाश, ज्ञान ज्योती. ती असणारी अज्ञानाने मळाली होती, ती अज्ञान सद्गुरूने निवृत्त केलं. सद्गुरूने ऐके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली, माझं स्वरूप माझ्या लक्षात आणून दिलं. आणि ती पाचळी म्हणजे ती ज्योत शुद्ध मीच ब्रह्म असं लक्षात आली. आणि असं लक्षात आल्यामुळं रती काम क्रोध
माया म्हणती हाय हाय, यमधर्म सगळं बंध तुटला, जन्म मरणाची निवृत्ती झाली, परमानंदाची प्राप्ती झाली, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली आणि आत्यंतिक दुःखाची असणार सामान्य जे दुःख आहे ते निवृत्त झालं आणि परमानंदाची काय झाली, प्राप्ताचीच प्राप्ती झाली, नित्य निवृत्तीची यालाच तर मोक्ष म्हणतो. तो असणारा मोक्ष प्रयोजन सहज माझ्या पदरात पडलं सद्गुरूच्या कृपेनं. हीच सद्गुरूची कृपा आहे, ती माझ्यावर झाली आणि सहज माझं स्वरूप माझ्या लक्षात आलं आणि त्यांनी काय झालं, त्यांनी शरीर प्रेत झालं, काम क्रोध लोभ माया ही निवृत्त झाली आणि जे असणारं जीवन आहे ते जीवन सहज असणारं देह आहे तोपर्यंत आहे आणि तो देह देवाला अर्पण केला, त्याचा माझा काही संबंध नाही राहिला, तो देह केवळ भास आहे असं लक्षात आलं आणि सहज जी स्थिती होती त्या स्थितीवर मी आता आहे अशी माझी सहज स्थिती आहे असं तुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून तुम्हा आमच्या लक्षात आणून दिलं. आणि अशा बोधावर महाराज जीवन जगत होते किंवा सहज जीवन जगत होते, तेच तुम्ही बी जगाव असं सगळ्या संतांचं महात्म्याचं सांगण्याचा हेतू आहे. म्हणून ज्यांनी हे सांगितलं, जे संत असणार त्या संताचं आपण भजन करू. ज्ञानेश्वर